नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, कैलास सत्यार्थी यांना 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, IPL मध्ये 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज अलीकडे कोण ठरलेला आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 3 आहे, जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सुदर्शन पटनायक हे जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसेडर आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय लष्कर नवे उपप्रमुख कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, धीरज सेठ हे भारतीय लष्कर नवे उपप्रमुख आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, डॉक्टर संजय तिवारी हे राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, वरील सर्व. कावीळ, अतिसार, उष्मज्वर हे तिन्ही पाण्याद्वारे पसरणारा आजार आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्याही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या अवलंबून असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, वस्तुमानावर. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 8, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, कार्बन डायऑक्साईड. वातावरणातील तापमान हा कार्बन डायऑक्साईडमुळे वाढत असतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 9, मनुष्यात टिंबटिंब डेसिबल आवाजामुळे बहिर तत्व येऊ शकते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाजामुळे बहिर्व तत्व येऊ शकते मनुष्यात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 10, व्हिटॅमिन ई रासायनिक नाव काय? व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, टोकोफेरॉल हे व्हिटॅमिन ई रासायनिक नाव आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 11, दरवर्षी लोकमान्य टिळक यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, 23 जुलै रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी केली जाते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 12, 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, पंजाबराव देशमुख यांनी 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 13, नवा युगाचे दूत असे कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, राजा राम मोहन राय यांना नव्या युगाचे दूत असे म्हणले जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी राष्ट्रपती या संबंधित कलम कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, कलम 52 ही राष्ट्रपती संबंधित कलम आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 15, मूलभूत अधिकार कोणत्या भागामध्ये येते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार येतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 16, गोदावरीची उपनदी कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, मांजरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 17,
खालीलपैकी कोकणातील नद्या कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए उल्हास नदी ही कोकणातील नदी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 18, वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 1998 मध्ये वाशिम जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 6. महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 20, पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पुण्यामध्ये. पानशेत हे धरण हे पुण्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए तारापूर. भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प हे तारापूरमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 22, पाटलीपुत्र स्थापना कोणी केली? पाटलीपुत्रची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए उदयनराजा यांनी केलेली होती, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 23, तिसरे इंग्रज व मराठा युद्धातील मराठ्यांचे सेनापती कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बापू गोखले हे तिसरे इंग्रज व मराठा युद्धातील मराठ्याचे सेनापती होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 24, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए तोरणागड. तोरणागड हा शिवरायांनी सर्वात प्रथम किल्ला जिंकलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 25, बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1853 मध्ये बॉम्बे ठाणे रेल्वे सुरू झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 26, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27, पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए भीमा नदी काठीवर आहे पंढरपूर शहर, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 28, विदर्भातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए चिखलदरा. विदर्भातील नंदनवन हे ठिकाण चिखलदरा या हवेच्या थंड ठिकाणाला म्हणत असतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात आरोग्य विज्ञानपीठ हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 30, स्वातंत्र्यवीर सावरकरचे जन्मस्थान कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भगूर, जिल्हा नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.